मग निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही परत 2100 वरून 1500 वरती का आणलं? रेशनिंग कार्डवर जर सिद्ध झालेला आहे, शिक्का पडलेला आहे, तर सरकारने हे आता उत्पन्नाचा दाखल्याचा आहे ना नियम काढूच नाही. 1500 आणि 2100 रुपयात काय येत आहे? उत्पन्नाचा दाखला काही लगेच मिळत नाही. तर मग आमचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही पूर्वी घेतलं त्याप्रमाणेच निष्कर्ष चालू ठेवावं. आम्हाला जे फॉर्म भरायला दिले होते सरकारने, एका फॉर्म मागे 50 रुपये, त्याची तर आम्हाला फी पण नाही मिळाली, काहीच नाही मिळालेलं. उत्पन्नाचा दाखला जर त्यांनी कंपल्सरी केला असेल तर योजना आपल्या दारी जसं जागेवर मिळत होतात तसंच आता पण त्या सरकारने सोय करावी विनामूल्य. 5 जुलै 2024ला आम्ही लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थी महिला आणि ही योजना राबवण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्या अंगणवाडी सेविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. त्यावेळी या महिलांनी या योजनेचं स्वागत केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि न भूतो न भविष्यते असा निकाल या योजनेमुळे आपल्याला पाहायला मिळाला. आता या योजनेचे निकष बदलले जाणार असल्याचं सरकारी पातळीवरून सांगण्यात आलंय आणि काही चाचणी किंवा काही पडताळणी कागदपत्रांची केली जाणार आहे. आता या महिलांची या योजनेबाबत आणि या योजनेत होऊ घातलेल्या बदलांबाबत काय प्रतिक्रिया असेल? ताई, आता 2.5 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे आणि इतरही काही निकष आहेत. तर आता ते असं उत्पन्नाचा दाखला, पहिला उत्पन्नाचा दाखला काही लगेच मिळत नाही, त्यासाठी त्यांनी रेशनिंग कार्ड गृहीत धरलं होतं. परंतु आता त्यांनी सांगितलं की उत्पन्नाचा दाखला ज्यांचा असेल त्यांनाच, पण उत्पन्नाचा दाखला काही लगेच मिळत नाही. तर मग ते लगेच मिळणार नाही, त्यासाठी खूप खटाटोप आहेत. तर मग आमचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही पूर्वी घेतलं त्याप्रमाणेच निष्कर्ष चालू ठेवावे. नाही, पण उत्पन्नाचा दाखला द्यायला अडचण काय? दाखला द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याला खूप वेळ लागतो, त्याच्यासाठी खूप म्हणजे धावपळ करायला लागते. तुम्हाला बोलायचं उत्पन्नाचा दाखला जर त्यांनी कंपल्सरी केला असेल तर योजना आपल्या दारी जसं जागेवर मिळत होतात तसंच आता पण त्या सरकारने सोय करावी विनामूल्य. हे लोकांची अपेक्षा आहे. काय तुम्हाला वाटतं? तुम्ही खूप सगळे फॉर्म भरून घेतलेत, आता ह्या सगळ्या बदलांनंतर काही बोलणं झालं का लाभार्थी महिलांशी? झाले ना बोलणं, म्हणजे काहींना पैसे आले तर काहींना पैसे आलेच नाहीये. आणि आता म्हणजे जुलैमध्ये जे भरले ना त्यांना पैसेच नाही आले. आणि आता हे नवीनच नियम काढले उत्पन्नाचा दाखला वगैरे, ते लगेच मिळत नाहीये. त्यासाठी पैसे पण खर्च करावे लागतात आणि महिना 3 आठवड्याचा तरी कालावधी लागतो त्याला. आता मग ह्या महिला तुम्हाला विचारणा करत असतील, कारण तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून त्यांचे सगळे फॉर्म भरून घेतले असतील किंवा जबाबदारी तुमच्यावरती होती. हो, घेतले फॉर्म भरून आणि आम्हाला विचारतात, बाई आमचे पैसे नाही आले, का नाही आले? तर आम्ही चेकिंग करून सांगतो की येतील, तुम्हाला येतील, ऍक्टिव्ह नाही झाले तुम्ही हे बघा. मग त्यांना कुठल्या तरी बँकेतच जातात, त्यांना ते पण माहित नसतं. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या तुमच्यापर्यंत आलेल्या असतील. फॉर्मची तपासणी चालू आहे अजून, तर त्यांचे पैसे निश्चित मिळतील. पैसे मिळतील. हा, तुम्हाला बोलायचं होतं. हा, काही महिला म्हणतात की 1500 रुपये जे देत आहेत त्यात काहीच होत नाही. अशा काही महिला म्हणतात महागाई एवढी वाढवली की तुम्ही किमान जास्त पैसे तरी द्यायला पाहिजे. आणि काही महिला 2100 रुपये देणार असं म्हटले होते ना? म्हटलंय पण अजून तर काही दिले नाही. काही महिला अशा म्हणतात की तुम्ही महागाई कमी करा. 1500 आणि 2100 रुपयात काय येत आहे? काही पण महिलांनी मतदान तर केलं ना? केलं मतदान, या 1500 रुपयासाठीच केलंय ना त्यांनी. केलं तुम्ही मतदान? हो, केलं. पण त्यांचं असं केलं आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट घातली ना तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वस्ती पातळीवरती काहीतरी शासनाने सुविधा करावी. कारण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी एवढे खटाटोप पालक करत नाही आणि त्याच्यासाठी खूप वेळ जातो त्यांचा, आणि तरी उत्पन्नाचा दाखला भेटत नाही. आता जर सगळेच उत्पन्नाचा दाखला काढायला गेले तर खूप गर्दी होईल तिकडे. आणि वस्ती पातळीवर उत्पन्नाच्या दाखल्याची गरजच नाही, कारण वस्ती पातळीवर राहणाऱ्या लोकांचं आधीच उत्पन्न कमी असतं हे शासनाला सुद्धा माहितच आहे. मग कशासाठी उत्पन्नाचा दाखला मागायचा ना सरकारने? नाही मागायला. रेशनिंग कार्डवर जर सिद्ध झालेला आहे, शिक्का पडलेला आहे, तर सरकारने हे आता उत्पन्नाचा दाखल्याचा आहे ना नियम काढूच नाही. आणि सरकार म्हटलेलं आहे की काहीतरी याला एक चाळण लावावी लागेल आणि खरंच ज्या लाभार्थी महिला आहेत त्या खरंच पात्र आहेत का या योजनेचे पैसे स्वीकारायला, आणि विनाकारण कोणाचा करदात्यांचा पैसा कुणाला तरी असाच मिळायला नको, यासाठी हे निकष लावणं गरजेचं आहे असं सरकारचं मत आहे. माझं काय मत आहे, तुम्ही 5 महिने हे सगळं व्यवस्थित केलं, मग आता निवडणूक झाल्याच्या नंतरच तुम्ही असं का बदलाव करताय? पहिलं तुम्ही म्हटलं की नाही का 1,500 तुम्ही देत होता, नंतर तुम्ही म्हटलं मी 2100 देणार. मग निवडणूक झाल्याच्या नंतरच तुम्ही परत 2100 वरून 1500 वरती का आणलं? असं माझं एक मत होतं. म्हणजे की
का म्हणून असं तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. बाकीची पण महागाई वाढली. जो लसूण 200 रुपयांनी होता तो 700 रुपयांनी झाला. आज तेलाचा डबा 2000च्या वरती गेलाय. म्हणजे तुम्ही अशी महागाई करून हे असं देणं. आता मला तुम्हाला उलट प्रश्न विचारायचा आहे. मग ही जी महागाई आहे ती आता काही दिवसांपूर्वी निवडणूक झाली आहे त्यावेळी पण होती, पण तुम्ही मत तर दिलेलं आहे. हो, मत तर आम्ही दिलं ना. जशा बहिणी वर उचलू शकतात ना तशा बहिणी खाली पण घेऊ शकतात ना. असं आहे ना, लाडक्या बहिणीने आम्ही लाडक्या बहिणीने एवढं भावांना वर उचललं, मग भावांनी आता हे असं मध्ये निष्कर्ष काढायचंच नाही ना की तुम्ही उत्पन्नाचा दाखला द्या, हा द्या, ते द्या. जसं चाललंय तसं चालू द्या ना तुम्ही. मग आणि हे 21वर म्हणजे तुम्ही उत्पन्नाचा दाखला द्यायला काय अडचण काय आहे? आम्हाला तर जमत नाही ते उत्पन्नाचा दाखला द्यायला. नाही मिळत पण नाही लवकर, मिळत नाही उत्पन्नाचा दाखला लवकर. उत्पन्नाचा दाखला काढायला गेलं ना ह्याची सही आणा त्याची सही आणा, एक जण एक बोलतो ते बोलतो आणि पैसे द्या तिथं भरा. मग इकडे आपण त्यांनी 1 रुपया देणार ना आमच्या इकडे 100 रुपये जाणार. त्याच्यात काय अर्थ? आता जसं त्यांनी 1,500 चालू केलेत ना तसे इकडे आमचे जास्त जास्त चाललेले आहेत पैसे. काय भाव जास्त चाललंय? हा? काय कशाला पैसे जास्त? तेलाला किती वाढलेत सांगा? अहो भरपूर वाढल्यात. आता 170ला अर्धा लिटरची पिशवी झाली. आधी किती होती? कमी नाही, 160. आधी 160ला होती, आता 190ला झाली, आता 200ला झाली पिशवी, तेलाची पिशवी. आणि शेवग्याच्या शेंगा कुठं 40 रुपये पावशेरच्या, कुठं 100 रुपये पावशेर झालं. भाजी आणायला गेलं तेच भाव. काही म्हणजे स्वस्ताई केली का? त्यांनी दिले 1,500. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला केलाय त्यांनी. पण आता तुम्ही मत देताना याचा विचार केला होता का? केला होता ना, पण देऊ का नको खरंय ते सांगते. द्यायचं का नाही द्यायचं का नाही, ह्यांनी इकडे आपल्याला दिल्यात आणि इकडे महागाई वाढवली. त्याचा काय अर्थ आहे? मग म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हाला तुम्ही रिटर्न परत करता महागाई वाढवल्यामुळं. हा विचार तुम्ही त्यावेळी केला का? उत्पन्नाच्या दाखल्याची त्यावेळी केला का? बरोबर आहे. हे बरोबर केला नाहीये. मला ऐका ना, मला तुमचा मुद्दा लक्षात आलाय. मला की ही योजना राबवली कशी गेली तर हे देखील महत्वाचं आहे. लाभार्थी महिला जशा आहेत तशाच या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांच्यावरती ही योजना राबवण्याची जबाबदारी होती. काकू मला सांगा की ह्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरून घेतले, त्याच्यामध्ये नाव, गाव, पत्ता सगळं होतं आणि त्या मोबाईल नंबर होते. मोबाईल नंबर द्यायचा एक आणि आधार कार्डला लिंक असणारा दुसराच. मग तो ओटीपी नंबर दुसरीकडे जायचा. त्यामुळे त्या बाईचा फॉर्म सबमिट झालेला नाही. तर ही काळजी मात्र घ्यायला पाहिजे होती. आणि आम्हाला जे फॉर्म भरायला दिले होते सरकारने एका फॉर्म मागे 50 रुपये, त्याची तर आम्हाला फी पण नाही मिळाली आणि काहीच नाही मिळालेलं. अच्छा, म्हणजे अंगणवाडी सेविकांना ही योजना राबवण्यासाठी एका फॉर्मच्या पाठीमागे 50 रुपये मिळतील. मिळालं? काहीच नाही. नाही मिळाले. अजूनपर्यंत नाही मिळाले. आता का सरकार झोपले का? अंगणवाडी सेविकेचा मॅडम मिळणार आहेत पैसे? सगळ्यांची यादी घेतलेली आहे आणि त्या यादीनुसार किती त्यांनी फॉर्म भरले ती संख्या पण घेतलेली आहे आणि त्याची प्रोसेस चालू आहे. हा बोला. उत्पन्नाच्या दाखल्याची रिक्वायरमेंट ही आधी का नाही केली? म्हणजे आता महिला कामावर जातात, रोज करणार तर खाणार, मग घरी राहणार, उत्पन्नाच्या दाखल्याला लाईन लावणार, तिथे इतका वेळ घालवणार, पण तोही लवकर नाही भेटणार. वेळही जाणार, टाइमही जाणार, त्याच्यामध्ये पैसेही जाणार आणि तो लवकर भेटणार नाही. मग ही रिक्वायरमेंट आधीच का नाही केली? म्हणजे इलेक्शनसाठी यांनी वापरून घेतलंय का सगळ्यांना? बरोबर का नाही? आणि राहिलं सिलेंडरचं, इकडून 1500 देतात ते आणि इकडून सगळंच महाग केलंय. म्हटले की 3 सिलेंडर वर्षाला भेटेल, तिकडे महिलांच्या नावावरती सिलेंडर नाहीये. मग आता ते ट्रान्सफर करायला सुद्धा तिथं 2400 आणि 2000 घेतात ते. म्हणजे बेनिफिट कुठं भेटतंय महिलांना? सगळं मायनसच आहे ना. असं होतंय? हो, असंच चाललेलं आहे. हो, असंच होतंय. आणि ज्यांनी जुलै महिन्यात फॉर्म भरलेले त्यांचे अप्रूव्ह होऊन अजूनपर्यंत 1 रुपया पण आला नाही असे माझ्या सर्वेत आहेत. हा, तर ते मला सतत येऊन स्वतः फॉर्म भरून घेतलेत अंगणवाडी सेविका? अंगणवाडीत. आणि त्या अक्षरशः त्यांना गरज आहे आणि त्या धुणं भांडी करतात. त्याच्यामुळे ते म्हणजे या योजनेचा लाभ खरंच ज्या गरजवंत महिला आहेत त्यांना मिळायला हवा आणि ज्या चांगल्या उत्पन्न गटातील आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची काही गरज पण नाहीये. पण तुमचं असं निरीक्षण आहे की ज्या खरंच गरजवंत आहेत त्यांना पण याची अजून राहिलेले आहेत. 1 रुपया आला नाही. ते अप्रूव्ड आहे फॉर्म पण त्यांचे पैसे आले नाही. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा ही योजना आली तेव्हा तुम्ही सगळ्या महिलांनी याचं स्वागत केलं होतं. 5 जुलैला मी या तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया त्यावेळी घेतलेल्या होत्या. याचा निवडणुकीवरती काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं?
निवडणुकीवरती उलट लोकांनी त्यांना भाजपाला निवडून दिलं, मतं त्यांना जास्त पडली आणि चांगला परिणाम झाला निवडणुकीवर. काय परिणाम झाला? पुरुष लोक म्हणतात सगळे आम्हाला तुम्हाला फसवलं गेलंच असं म्हणतात. परिणाम काय झाला? भावानी बहिणीला ओवाळणी दिली म्हणून बहिणींनी सगळ्या खुश होऊन सगळे मतं भाजपलाच दिली. मतदान चांगल्या प्रकारे झालं आणि सरकारला निवडून आणलं त्यांनी की या आशेने की पुढे लाडकी बहीण सरकार निवडून आलेलं आहे हे निश्चित झालेलं आहे. सगळी 2100 रुपये जे करणार असं जाहीर करण्यात आलं होतं, तर ती 2100 रुपयांची वाढ आता काही सरकारमधले किंवा संबंधित पक्षाचे नेते म्हणतायत की भाऊबीजेला म्हणजे आता पुढच्या वर्षी दिवाळी जेव्हा येईल तर त्याबद्दल त्यांनी आताच द्यायला पाहिजे ना. पुढची भाऊबीज काय सर? आम्ही डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये देणार. मग आता का ते का बोलतात मग आम्ही दिवाळीला देऊ म्हणून? मग तुम्ही जानेवारी पासूनच सुरुवात करायला पाहिजे ना 2100 रुपयाची ती. थोडक्यात काय झालं की तुम्ही आम्हाला आम्हीच दाखवलं 1500 रुपयाचं 2100 रुपये देऊ म्हणून. आता ते निवडून आल्यावर म्हणतात की दिवाळी नंतर देऊ, म्हणजे वर्षांनी जवळजवळ. म्हणजे तुम्ही आमिषच दाखवलं, गाजर दाखवण्याचं काम केले त्यांनी थोडक्यात आणि स्वतःला निवडून घेतले. मतदान सगळं करून घेतले. लाडक्या बहिणींचे मिस्टर सुद्धा सहभागी झाले ना. झाले सहभागी झाले. कुटुंब सुद्धा सहभागी झाले. व्यक्ती होत्या तेवढ्यांनी सगळ्यांनी मतदान त्या व्यक्तीला केलं. एका अंगणवाडीच्या सेविकेमाग समजा 4 जरी असले तर 4-5 जणांचं त्यांना मतदान मिळाले. म्हणजे एक लाभार्थी महिला असेल तर त्या महिलेच्या कुटुंबातील जेवढे मतदार असतील 4-5 तेवढे 100% मतदान झाले. 4-5 लोकांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे सरकारने मतदान झाले. मत पण केली माहितीये का, एवढं काम केलंय आम्ही काय जनजागृती केली? की तुम्ही ह्या सरकार जे घरोघरी जाऊन लोकांना सांगितलंय की तुम्हाला ज्यांनी 1500 रुपये दिले त्यांचं म्हणजे तुम्ही विचार करा, बघा पुढे भावी आयुष्यात तुम्हाला ते चालू राहणार आहे. म्हणून लोकांनी कमळालाच मतदान करून त्यांना निवडून आणले. सर आम्ही भरपूर लोकांना उत्साहित केलं, प्रोत्साहित केलं आणि आम्ही हे पथनाट्य जागर वगैरे भरपूर काही केलं. फॉर्म भरत नव्हत्या बायका की ही योजना खरंच चालणार आहे का, बंद पडणार आहे का. आम्ही आमच्या विश्वासावर त्यांना हे फॉर्म भरण्यासाठी उत्साहित केलेले आणि वस्ती पातळीवर सुद्धा केलेले. त्यामुळे पण या तुमच्या या योजनेमुळेच हा परिणाम झाला का? कारण काही जण म्हणतात की आणखी काही वेगळी कारणं आहेत. पथनाट्य पण केलं ना, जनजागर खूप केलं. याच्या कारण आणखी काही वेगळी कारणं आहेत असंही म्हटलं जातं का या योजनेमुळेच झालं? नाही, हे योजनेमुळेच झालेलं आहे. आणि 100% मतदान हे महिलांकडूनच केलं गेलेलं आहे. ह्यावेळेस 100% मतदान हे महिलांचं जास्त झालेलं आहे की आणि हे आशेने झालं सगळं. आशा होती की आपण जर यांना दिलं निवडून तर आपल्याला अजून देतील. आणि त्या अगोदर पण म्हटले होते बालेवाडीला की तुम्हाला आम्ही 1800 देऊ, 2000 देऊ, 2100 देऊ. हा असं म्हटले आम्ही तुम्हाला असं देणार. आणि आशा लावली होती आणि आशा लावली. ह्या आशेने सगळ्या बायांनी त्यांनाच दिले. ज्याला द्यायचं त्यांनी पण दिलं. हे केले ना चालू तर सगळ्यांचा विश्वास उडेल, मग भाजपाला पाडतील, सगळे मिळून पाडतील. आणि या म्हटलं तशाच जशा बहिणींनी निवडून दिले तशा बहिणी खाली पण ओढतील त्यांना. सगळ्यात जास्त मतदान हे भाजपला झालेलं आहे. मग मी तेच म्हणलं ना तुम्हाला. ही एक योजनाच फक्त या निकालाला कारणीभूत ठरली का? इतरही काही अनेक गोष्टी होत्या. इतर पण योजना आहेत त्यांच्या आणि त्यांचं ते धर्मयुद्ध आणि ह्याच काय म्हणलं ते आठवण शब्द आहे तर ते बट्टेंगे हा ते एक त्याचा परिणाम. या योजनेचा खरंच परिणाम झाला का? इतरही काही गोष्टींचा परिणाम झाला? नाही ह्या योजनेचा जास्त परिणाम झालाय. आशा लागली ना की आता अजून 2100 रुपये वाढवून देणार म्हणून. हो पहिलंच मिळाले त्यांना अगोदरच एकदम पैसे 7500 रुपये. त्याच्यानंतर पैसे आले त्याच्यामुळे महिला खुश झाल्या. अंगणवाडी सेविकांना मनस्ताप पण खूप झाला कारण ज्यांचे हे आधार कार्ड बँकेला लिंक आहेत त्यांना अजून जुलैपासून आतापर्यंत एक सुद्धा हप्ता पडलेला नाहीये. बँकेमध्ये गेल्यानंतर म्हणतात की अंगणवाडी सेविकेकडे जा. आम्ही म्हणतो की तुम्ही बँकेत जाऊन परत बघा तर ते म्हणतात अंगणवाडी सेविकेने चुकीचा फॉर्म भरला म्हणून तुम्ही परत त्यांच्याकडे जा. ह्या गोष्टीचा सुद्धा अंगणवाडी सेविकांना भरपूर तुमच्याकडेच ते तगादा लावतात. तगादा आमच्याकडेच लावतात. टार्गेट फक्त अंगणवाडी सेविकाच. अंगणवाडी सेविकांच्या तुमच्या पगारांचाही मुद्दा अनेक वर्ष जो आहे तो गाजतोय. म्हणजे खरं तर हा विषय आता वेगळा आहे. मात्र
यांच्यासाठी म्हणून तो खूप गरजेचा आहे. म्हणजे तुम्ही मला वाटतं बोलावं याबद्दल. किती पगार आहे तुम्हाला, मागणी किती आहे तुमची पगाराची? आता आम्हाला एवढ्या वर्ष 10,000 म्हणजे होतो आम्ही 20 वर्ष झाले आम्ही ह्या महिला बालविकास मध्ये काम करतोय आणि आता सरकारने 13,000 केले. 15,000 म्हणता 13,000 केले. 2,000 तो प्रोत्साहन भत्ता म्हणून ठरवला, ते पण मोबाईलमध्ये ऑनलाईन पोषण ट्रँकरवर काम दिसल्यानंतर 2,000 रुपये आम्हाला देणार, अन्यथा ते नाही. आणि पगार वाढवला, त्याच्यानंतर आमचे कामाचे तास सुद्धा वाढवलेत. 7 तास कामाचे केलेत आणि पहिलं सांगितलं की 15,000 पगार वाढलेला आहे, नंतर मग घोषित केलं आणि मग नंतर त्यांनी GR काढताना असं केलं की असेल एवढ्या पगारामध्ये सगळं खूप अवघड जाते. महागाई एवढी वाढली, एवढासा पगार पुरतो का? बरं, आता मग ह्या योजनेचे हे जे काय आता निकष जे आहेत तर ते बदलणार असं म्हटलेलं आहे, तर त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून? म्हणजे महिला या योजनेच्या जेवढ्या आता लाभार्थी दिसत आहेत तर त्या तेवढ्याच राहतील का, की काय होईल? नाही, बऱ्याच जणांनी कसं केलंय, आता आम्ही तर आमच्याकडून जेवढं म्हणजे जे योग्य पात्र महिला आहेत त्यांचेच फॉर्म भरून घेतले, पण काही महिलांनी बाहेरून पण फॉर्म घेतले, म्हणजे जसं की स्वतःच्या मोबाईलवरून, पण ते किती पात्र आहे अपात्र हे आम्हाला पण सांगता येत नाही. काय परिणाम नाही सांगता येणार ह्या गोष्टी. काय वाटतं तुम्हाला, हा जो काही उत्पन्नाचा दाखला आता देणं बंधनकारक केलं जाईल असं म्हणतायत, तर याचा काय परिणाम होईल? दाखला नकोच आहे. उत्पन्नाचा दाखला नाही मिळणार पण नाही आम्हाला. त्यांनी ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाठवलेत ना त्यांची तर नावं आहेत आणि ज्यांच्या महिलांच्या नावावरती सिलेंडर नाहीयेत, आमची तर नोंद असणारच आहे, आम्हाला पैसे देतात. मग आम्हालाही त्यांनी सिलेंडर कंपल्सरी केलं पाहिजे. आमचे पुरुषांच्या नावावरती सिलेंडर आणि तिथं गेलं तर तिथं भरपूर पैसे मागतात नावावर करून घेण्यासाठी. आणि मग त्याच्यात काय उपयोग होणार नाही आमचं. हो, पैसे मागतात. 2,000 रुपये द्या म्हणून सांगतात ते. म्हणजे गॅस सिलेंडर जर करायला महिलांच्या नाव चेंज करायचं आहे ना. तक्रार केली का तुम्ही? नाही केली आम्ही अजून. आम्हाला नाही ना माहिती कोणाकडे तक्रार करायची ते. आम्हाला काय म्हणणं आहे, आमचे नाव तुमच्याकडे आहेत ना, मग आमचेही पैसे त्याच्यात टाका ना तुम्ही सिलेंडरचे. काय आम्ही हे तर फुकटचे तर नाहीच घेणार ना, आमचेच पैसे तुम्ही आम्हाला द्या ना. परत बँकेचे पैसे दिला ना, दुसऱ्या बँकेत पैसे पाठवतात, आम्हाला ते पण नाही मिळाले. काय परिणाम होईल या अशा निकषांमध्ये बदल करण्याचा? तर पहिली गोष्ट ना, महायुतींना सगळ्यांनी वोटिंग केलंय. हे मग लाडकी बहीण योजना सुरू व्हायच्या आधी यांनी ही योजना काढलेली, ह्याचा वापर यांनी ऑब्व्हियसली इलेक्शन मध्ये करून घेतलाय. म्हणजे ती एक म्हण आहे ना मराठीत, रोग सरो आणि वैद मरो, तसं यांनी यूज करून घेतलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना काय वाटलं की नाही बाबा एवढ्या वर्षानंतरही सही, पण आता काहीतरी चेंजेस होणार या आशेने सगळ्यांनी वोटिंग केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये चेंजेस करा ना. पेपरमध्ये इतकं भरभरून येत होतं ज्यावेळेस इलेक्शन होतं, मग ते आता का फॉलो होत नाहीये? बरोबर ना. मग आता तुम्ही वर्षानंतर पैसे देताल, मग योजनाच कशाला आणली मग? हा, आता 2100 करताल इलेक्शनच्या वेळेस म्हणे नाही आता 2100 करणार आहे, म्हणजे तुम्ही एका तऱ्हेने लालच दाखवली सगळ्यांना. बरोबर ना. हम लोग ने तो जुलाई में फॉर्म भरा है, लेकिन अभी तक 1 रुपया नहीं आया है, और उसके बाद अभी नहीं आया है, और उसके बाद अभी उत्पन्न का दाखला, अभी वो प्रोसीजर करने का. मतदान केलं? हाँ, मतदान केला होता. पैसे मिळतील? नहीं, ऐसा नहीं, मतदान हर साल करते हैं, लेकिन 1 रुपया नहीं आया. अभी उत्पन्न का दाखला निकाला है, अभी वो करने के बाद फिर वो प्रोसीजर करने का, उसके बाद भी आता है नहीं आता गारंटी. या निकषांमध्ये बदल केल्यामुळे काय फरक होतील? म्हणजे जेवढ्या महिला आता आहेत या योजनेच्या लाभार्थी तेवढ्याच राहतील की कमी होणार? नक्कीच कमी होणार. आणि मुळात महिलांचं मन दुखवलं गेलं ह्या गोष्टींमुळे. कारण जे तुम्ही ठेवलं होता रासडा की 2100 रुपये तुम्हाला देणार म्हणून, आणि ते आता निकष लावल्यामुळे बऱ्याचशा महिलांची मानसिकता बदलली आहे की काहीतरी आपल्याला लालच दाखवून मतदान करून घेतलंय. आता महिलांचं मत आहे की तुम्ही जे बोललात याबद्दल महिलांशी बोलताय तुम्ही? हो हो. स्वतः अंगणवाडी सेविका आहात? स्वतः अंगणवाडी सेविका आहे. महिला आम्हाला विचारायला येतात कारण आम्ही फॉर्म भरलेत. मॅडम तुम्ही वाचलं ना, तुम्ही ही बातमी ऐकली ना, 2100 रुपये देणार होते, मग आता दिवाळी कशाला? आता तुम्ही इलेक्शन होतं तर त्वरित पैसे टाकले, ऍडव्हान्समध्ये पैसे टाकले इलेक्शनच्या आधी, मग आता काय प्रॉब्लेम आहे? तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून काही दिवसच उलटलेले आहेत. राज्यामध्ये नवीन सरकार सत्तारूढ झालेलं असलं तरी अजून मंत्रिमंडळाचं खातेवाटप होणं बाकी आहे आणि त्याच्याही आधी या योजनेबद्दल या महिलांची जी मतं आहेत ती इतक्या टोकाच्या पद्धतीने बदललेली आपण पाहायला
आपल्याला मिळत आहेत. ही योजना महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निकालावरती आणि हा निकाल महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावरती अतिशय दूरगामी परिणाम करणारा ठरलेला आहे. आणि या सगळ्या निकालाला जी योजना कारण ठरलेली आहे ती योजना या निकालाच्या नंतर अवघ्या काही दिवसांमध्ये या योजनेबद्दलची ही या महिलांची मतं आपण ऐकलेली आहेत. याबद्दल आणखी काही वेगळं बोलण्याची गरज मला वाटत नाही. कॅमेरामन अमोल गवळेसह इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.